नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी नंदकुमार पंडित वडेर आपले मनपूर्वक स्वागत करतो. कथेचे नाव आहे प्रसाद. लेखक नंदकुमार पंडित वडेर. पहाटे 4-4:30च्या सुमारास शेगाव बस स्थानकात बस पोचली. मी तिथे उतरलो. इतरही 5-6 जण उतरले व गावात निघून गेले. ऐन कडाक्याची थंडी. अंगभर उबदार कपडे असूनही अंग गारठ्यानं गोठून गेलं होतं. तिथल्या बाकावर रात्रभर जी काय मंडळी झोपलेली होती ती गोगलगाईसारखी आपलं सगळं शरीर अवगुंठून झोपलेली दिसत होती. बस स्टँडवर शुकशुकाट होता. नाही म्हणायला 1-2 गरजुले एकीकडे शेकोटी भोवती बसून आरडाओरडा करत होते. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलो होतो. सगळं शेगाव त्या तसल्या थंडीत बर्फासारखं गोठलं गेलं होतं. रिक्षा, टांगा इतकंच काय, एक मनुष्यसुद्धा रस्त्यावर त्यावेळी ये जा करताना दिसत नव्हता. मग दुकानं, हॉटेलं, टपऱ्या कुठं उघडी मिळायला. गरमागरम चहा प्यायला हवासा वाटू लागला. मग मंदिराकडे निघावं असं मनात आलं, पण जाग तर कुठंच नव्हती. मंदिराकडे चालत निघालो. रस्ता तर निर्मनुष्य. इतक्यात कुठून कशी एक व्यक्ती माझ्या पाठोपाठ येताना दिसली. त्याने अंगात मलमलचा सदरा, लेंगा आणि डोक्याला कांदी टोपी घातलेली दिसत होती. तो अचानक कुठून प्रकटला ते गूढच होतं. काही न बोलता माझ्या पाठोपाठ तो येत होता. सोबत मिळाली म्हणून मला थोडंसं हायसं वाटलं. वाटेत एका टपरीवर चहाची तयारी होताना दिसली. मी थांबलो, चहा घेतला. सोबतीच्या व्यक्तीने पण तिथे चहा घेतला. कशी कोण जाणे, पण मला त्याच्या चहाचे पैसे मीच द्यावेत ही बुद्धी झाली. आणि तो नको म्हणत असताना देखील त्याचे चहाचे पैसे मी दिले. मी राहू दे त्यात काय एवढं असं म्हणालो. आम्ही दोघं पुढं निघालो. मागं वळून पाहिलं तर ती टपरी, तो चहावाला तिथं दिसलाच नाही. एक भीतीचा काटा थरारला. महाराजांचा नामजप मनी सुरू ठेवला. मंदिराजवळ आलो. दर्शनाची वेळ सुरू होण्यास अवधी होता. भक्त निवास वेटिंग रूममध्ये प्रचंड गर्दी होती. तिथे आलेले सगळे भक्तजण आडवे झालेले होते. आणि कसं उरकता येईल असा विचार करत होतो. तोच ती व्यक्ती मला म्हणाली, चला माझ्या मागून, मी तुमची सोय करून देतो असं तो म्हणाला. आणि माझे पायी तिकडे वळले. वळणावर एका बैठ्या खोलीत त्याने मला नेलं आणि म्हणाला, आता खुशाल निर्धास्तपणे तुमचं आवरून घ्या. हे माझंच घर आहे. मी हवा तर अजून चहा टाकतो आपल्या दोघांसाठी. माझ्या हवनौकीची वाट न पाहता तो तयारीला लागला. मी सगळं आवरून घेतलं. गरम गरम पाण्याच्या आंघोळीने माझ्या अंगातली थंडी पळाली. ताजंतवानं वाटलं. वरती त्यानं दिलेला तो वाफाळता चहा घेतला. मी त्याचे खूप खूप आभार मानले. सेवेचे पैसे विचारले असता त्याने, मी भक्तांची सेवा करतो आणि त्यांची भक्ती हेच मूल्य मी घेतो असं म्हणाला. मंद बुद्धीच्या मला माठाला त्याचा अर्थबोध झालाच नाही. मी हसत त्याचा निरोप घेऊन बाहेर पडलो. 10-5 पावलं पुढं गेलो असे नसेन, माझ्या पिशवीत चुकून त्याच्या घरातला मफलर हाती लागला. माझे कपडे गोळा करताना त्याचा शेजारी पडलेला मफलर कसा पिशवीत आला याचा मला अचंबा वाटला. मी तो परत देण्यासाठी माघारी फिरलो, पण ते घर, ती व्यक्ती तिथं कुठंच नव्हती. तेवढा सगळा परिसर रिकामा मोकळा होता. माझी मती तर गुंगच झाली. नेमकं काय आहे कळतच नव्हतं. असे धक्क्यावर धक्के का बसत आहेत याचंच आश्चर्य वाटून गेलं. नामजप दृढ झाले. सगळं महाराजांवर सोपवलं. दर्शन घेतलं. मूर्ती मंदस्मित करून मला बघते असंच वाटत होतं. तिथल्या पुजाऱ्याने माझं पूजेचं साहित्य सगळं घेऊन ताट रिकामं परत दिलं. मला थोडा प्रसाद म्हणून काही देता का असं त्याला विचारलं तर, तुमची सेवा महाराजांच्या चरणी अर्पण झाली, हाच प्रसाद समजा असं त्यानं मला सांगितलं. मी पुन्हा नमस्कार करत जशी त्यांची इच्छा म्हणून बाहेर आलो. माऊली, दर्शन झालं का? आता महाप्रसाद घेतल्याशिवाय परत जाऊ नका बरं. लांबनं आलेलं दिसताय.
प्रसाद घेऊनच जा, एक वृद्ध सेवेकरी माझ्याजवळ येऊन म्हणाला. मी त्याच्याकडं पाहिलं. सकाळचीच व्यक्तीचा तिथे मला भास झाला. महाप्रसादाने मन तृप्त झालं. परत निघण्यासाठी बस स्टँडवर आलो. बसमध्ये खिडकीजवळ बसलो तेव्हा बस कंडक्टरने माझ्या हाती एक पिशवी दिली. त्यात पेढे, नारळ आणि महाराजांचा फोटो होता. मला म्हणाला, ते समोर उभे आहेत ना, त्यांनी तुम्हाला द्यायला सांगितलं. मी तिकडं पाहिलं तर तीच ती सकाळपासूनची व्यक्ती तिथं दिसली. मी त्यांना हात केला आणि म्हणालो, आता हे काय? मगाशी किती शोधलं तुम्हाला आणि तुमच्या घराला, कुठं गडप झाला तर काही कळलंच नाही. त्यांना मी बसजवळ येण्याची सारखी खूण करत होतो, पण ते तिथंच राहून मंद स्मित करत माझ्याकडे पाहत होते. तिथूनच ते इतकं म्हणत होते की मी भक्तांची काळजी घेतो, त्यांना काहीच कमी पडू देत नाही. मी अच्छा करण्यासाठी हात हलवला. बस सुरू झाली. पुन्हा एकदा त्यांना टाटा करण्यासाठी त्यांच्याकडं पाहिलं. क्षणभर महाराजांचाच तिथे मला भास झाला आणि पुढच्या क्षणात ती व्यक्ती तिथं दिसलीच नाही. मी मनात नामजप जोरात सुरू ठेवला. अहो, चहा घेताय ना? कधीचा कप तसाच हाती धरून महाराजांच्या फोटोकडं तंद्री लावून बसलात. चहा गारडोन झाला असणार. आणा तो कप इकडे, मी पुन्हा चहा गरम करून आणते, असं म्हणत सौ स्वयंपाकघरात निघून गेली. दारावरची बेल वाजली. मी दार उघडले तर शेजारचे गणपतराव आत आले आणि त्यांनी तीच पिशवी माझ्या हाती देत म्हणाले, काल शेगावला गेलो होतो तर तिथं एकाने मला तुमचं नाव सांगून हा प्रसाद तुम्हाला द्यायला सांगितला. कोणी दिला म्हणून सांगू असं विचारलं तर ते एवढंच बोले की मी भक्तांची काळजी घेतो, त्यांच्या श्रद्धेच्या बदल्यात. मी गणपतरावांना आत बसवलं. बायकोनं आणलेला चहाचा कप एक त्यांना दिला आणि आम्ही तिघे चहा घेता घेता मनोमनी महाराजांच्या फोटोकडं बघत विचारलं, काय आता तरी येत आहे का माझ्याकडं चहाला? फोटोत मंदस्मित फुललेले दिसले. या कथेबद्दल विशेष म्हणजे ही कथा महाराजांनीच मला प्रेरणा देऊन लिहून घेतली आहे. हा मला त्यांनी दिलेला प्रसाद आहे असं मला वाटतं. म्हणून या कथेला शीर्षक प्रसाद असंच ठेवलं आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडल्यास मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर कथा आवडली असेल तर आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्याव्यात. धन्यवाद.